नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहेच की आपण जी सिरीज सुरू केलेली आहे TCS आणि IBPS मार्फत यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न कसे होते आणि समोर जे सरळ सेवेच्या अंतर्गत TCS आणि IBPS कंपनीज हे जे तुमच्या परीक्षा कंडक्ट करणार आहेत तर समोर कशा पद्धतीचे त्या लेवलवर प्रश्न पडू शकतात यावर आपण खूप ती सिरीज सुरू केली आणि मागचे जवळपास 12 लेक्चर्स आपण त्यावर केले. काही पेपर सोल्युशन्स केले आणि मग मला विनंती आली की सर टॉपिक वाईज घ्या. तर त्या टॉपिक वाईज मध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, याशिवाय पर्सेंटेज, टाइम अँड वर्क याला सुद्धा डील करून चुकलेलो आहे. आणि आज याच सिरीज मध्ये प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा याला डील करणे. जसं पर्सेंटेज मध्ये आपण 4 पार्ट केले बरं का, 10 प्रश्नाचे 4 पार्ट केले. तसंच प्रॉफिट अँड लॉस मध्ये सुद्धा कमीत कमी 3 किंवा 4 पार्ट आपल्याला करावे लागतील, कारण यावरही असंख्य प्रश्न तयार होतात. आणि हे जे प्रश्न आहेत हे संभाव्य प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न जे समोर तुम्हाला परीक्षांमध्ये विचारण्यात येऊ शकतात किंवा त्या टाईप मध्ये प्रश्न पडू शकतात. तुम्हाला सर्व टाइप्स जे काही सर्व प्रकार आहेत प्रश्नांचे त्याची माहिती मिळावी म्हणून आपण ही सिरीज सुरू केली होती आणि याला कंटिन्यू करणार आहे. कंटिन्यू रोज तुम्हाला एक लेक्चर या सिरीजचं मिळेल, युट्यूबवर मिळेल, म्हणजे मिळेल, डेफिनेटली मिळेल. राईट. आपला टार्गेट काय आहे? तर टार्गेट आहे आपला सरकारी नोकरी सरळ सेवा भरती 2023च्या मध्ये येणाऱ्या ज्या 1,45,000 जागा ज्या भरण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी एक जागा आपली सिक्युअर्ड असायला पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आपला की तुम्हाला प्रश्नांचं नॉलेज असायला पाहिजे, कोणत्या टॉपिकमध्ये कशा कशा पद्धतीचे प्रश्न TCS आणि IBPS मार्फत विचारण्यात येतात. त्याचे अतिसंभाव्य प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर चला याला आज सुरुवात करूया आणि याचे सुद्धा 10 प्रश्न घेऊया. प्रॉफिट अँड लॉसचे 10 प्रश्न आणि मग प्रॉफिट अँड लॉस पार्ट 2, प्रॉफिट अँड लॉस पार्ट 3, पार्ट 4 कदाचित इतके प्रश्न नक्कीच जनरेट होतील. चला एक एक प्रश्नावर येऊया आणि त्याला कंडक्ट करूया. शॉर्टकटने कशा पद्धतीने सॉल्व्ह होतात तर त्याला बघूया. चला क्वेश्चन नंबर 1. मोहनने एक सायकल 1960 ला खरेदी केली मीन्स कॉस्ट प्राइस आहे त्याची, कॉस्ट प्राइस 1960 करून ती 1862 रुपयाला विकली मीन्स विक्री किंमत आहे 1862. तर त्याला किती टक्के तोटा झाला? काय काढायचं आपल्याला? टक्के तोटा काढायचा आहे. टक्के तोटा काढायचा आहे म्हणजे जितका तोटा झाला असेल त्याला 1% भाग देऊया. हाच आपला कॉन्सेप्ट आहे प्रॉफिट अँड लॉसचा. आपल्या ऍपमध्ये जितके लेक्चर्स आहेत प्रॉफिट अँड लॉसचे त्यामध्ये सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला शॉर्टकटने शिकवलेले आहेत, त्याचा वापर करणे आहे बस. क्वेश्चनचा आन्सर संपेल, जास्त भटकत बसण्याची गरज पडणार नाही. आणि हा जो 1% आहे तो कुणाचा असायला पाहिजे? तर तो नेहमी खरेदी किमतीचाच असायला पाहिजे आणि खरेदी किंमत आहे तुमची 1960, याचाच 1% असायला पाहिजे. तर तुम्हाला विचारलंय टक्के तोटा म्हणजे जितका तोटा झाला असेल त्याला 1% भाग देणे. तर आधी तुम्हाला तोटा मीन्स लॉस किती झालाय त्याला जनरेट करावी लागेल. तर खरेदी किंमत 1960 आहे आणि विक्री किंमत आहे 1862. खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, म्हणजे समजा हा 100 रुपये खरेदी किमतीचा पेन असेल आणि याला 80 रुपयाला विकत असेल मी, कमी किमतीत विकत असेल म्हणजे 80 रुपयाला विकलाय म्हणजे 20 रुपये तोटा झाला असं म्हणता येईल. म्हणजे 100 वजा 80 खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तोटा जनरेट होतो. तर तोटा हा आधी जनरेट करावा लागेल. तुमची खरेदी किंमत आहे 1960 मायनस 1862 ही आहे तुमची विक्री किंमत. खरेदी मायनस विक्री म्हणजे तोटा तयार होईल आणि हा जो तोटा तयार होईल ती इथे ठेवून देऊया आपण. ती संख्या किती होत आहे? दॅट इज 8, 1 रिमेनिंग 900 म्हणजे 98 रुपये तोटा होता याला. आणि 98 रुपये तोटा होत आहे तर तोटा लिहून घेऊया. दॅट इज 98 डिव्हिजन 1% ऑफ कॉस्ट प्राइस ओनली, की खरेदी किमतीचाच 1% घ्यायचा आहे. खरेदी किंमत आहे तुमची 1960 आणि याचा 1% मीन्स 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट 19.6 हा झाला 1% आणि यांच्यापासून जे जनरेट होईल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. जर भाग द्यायला तुम्हाला कठीण होत असेल तर तुमच्याकडे सीड मेथड आहे बघा. ऑप्शन मध्ये 4ही ऑप्शन वेगवेगळे सीड तयार करतायत. तर सीड मेथड नुसारही तुम्हाला भाग देता येईल की वरच्याचा सीड जर तयार केला तर 9 कट केले, शिल्लक राहिलाय 8 डिव्हिजन. इथे पण 9 कट केले तर 1 आणि 6 7
7चा टेबल 8 पर्यंत काउंट करा. 7 पंचे 35, 35 म्हणजे 3 आणि 5 8, म्हणजे तुमचा सीट तयार होत आहे 5. तर प्रश्नाचा सीट तयार झालाय 5, उत्तराचा सीट पण 5च असायला पाहिजे. तर हे तुमचा आन्सर असायला पाहिजे 5%. सीड मेथड तुम्ही व्यवस्थित शिकले, तुम्हाला यूज करता येतं आणि ऑलमोस्ट क्वेश्चन्समध्ये जितकेही कमर्शियल टॉपिक्स असतील त्यामध्ये सीड मेथड अप्लाय होतं. आपल्याला फक्त करता आली पाहिजे. किंवा या प्रश्नाला जर सॉल्व्ह करायचं असेल, मी तर सीटच्या माध्यमातून सॉल्व्ह करून दिलाय. सॉल्व्ह करायचं असेल तर डेसिमल पॉईंट सारखा करावा लागेल. इथे डेसिमल पॉईंट सारखा केला म्हणजे डेसिमल पॉईंट कट होईल. हा होईल 980 भाग 196. आणि मग तुम्हाला भाग सुद्धा देता आला पाहिजे. थोडी संख्यांची ओळख असेल, माहिती असेल तर तुम्हाला दिसेल की 98ची दुप्पट आहे 196. 98ची दुप्पट केली तर 196. 98 एक 98 आणि 98 दुने 196. वर शिल्लक राहिले आहेत 10, खाली शिल्लक राहिले आहेत 2. 10ला 2ने भाग द्या. तुमचं उत्तर असं पण तयार होईल 5%. डिपेंड ऑन युअर कॅल्क्युलेशन स्किल, की तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करता. सर्व टाईपचे कॅल्क्युलेशन्स आपण शिकून चुकलेलो आहेत. तर एकतर सीड वापर करा, 5% तुम्हाला तसे उत्तर मिळतं, किंवा कॅल्क्युलेट करा तर 5% तुम्हाला तसंही उत्तर मिळतं. राईट. चला, क्वेश्चन नंबर 1 होता, कॉपीमध्ये नोट करून ठेवता येईल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 ला आहे. क्वेश्चन नंबर 2, एका वस्तूचे खरेदी व विक्रीचे गुणोत्तर 20:21 आहे. लक्षात घ्या, फक्त थोडंसं कन्फ्यूज करायला हा असं विचारला जातो की खरेदी आणि विक्री यांचं गुणोत्तर आहे 20 आणि 21. 20 आणि 21. विद्यार्थी कन्फ्यूज होतात की गुणोत्तरामध्ये दिलंय, आता कसं करणे. काहीच करणे नाही आहे. खरेदी आणि विक्री यांचं गुणोत्तर दिलंय 20 आणि 21. तर तुम्हाला असं कन्सिडर करायला काहीही हरकत नाही की खरेदी किंमत 20 रुपये आणि विक्री किंमत 21 रुपये. असं कन्सिडर करायला काहीही हरकत नाही जर रेशो फॉर्म मध्ये असेल तर. आणि जर खरेदी किंमत 20 रुपये आहे आणि विक्री किंमत 21 रुपये आहे तर विक्री किंमत जास्त दिसते आणि विक्री किंमत जास्त दिसते म्हणजे त्याला नफा झाला असेल. आणि प्रश्न हाच असेल की किती टक्के नफा. बघा, तर त्या वस्तूच्या विक्रीवर किती टक्के नफा होईल, दॅट इज द क्वेश्चन. तर टक्के नफा काढायचा आहे. टक्के नफा काढूया, म्हणजे जितका नफा झाला असेल त्याला 1% भाग देऊया. प्रश्नाचं उत्तर तयार होईल. बघा, 20 रुपये वस्तू, खरेदी किमतीची वस्तू, तो 21 रुपयाला विकतोय. 20 रुपये खरेदी किमतीचा हा पेन मी जर 21 रुपयाला विकेल तर मला 1 रुपया जास्त मिळतोय. 1 रुपया जास्त मिळतोय आणि जास्त मिळणारी रक्कम म्हणजे नफा होईल. तर 1 रुपया त्याला नफा होत आहे. भाग हा जो 1%ने भाग द्यायचा आहे तो कुणाचा असायला पाहिजे. तो फक्त असायला पाहिजे खरेदी किमतीचा, त्याच्या व्यतिरिक्त नाही. तर खरेदी किंमत आहे तुमची 20. 20चा 1% 0.2. वारंवार आपण 1%चा वापर करत आलेलो आहे. 1% म्हणजे 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करणे आणि त्याचा वापर तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांमध्ये करावा लागेलच. चला, इथे डेसिमल पॉईंट जर सारखा केला, खाली 1 अंक वर 1 अंक, तर वर तयार होत आहे 10, खाली तयार होत आहे 2. 2ने 10ला भाग द्या. तर या व्यवहारात त्याला 5% नफा असायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 5% प्रॉफिट. ऑप्शन नंबर 2. राईट. साधे सोपे प्रश्न असतात, फक्त कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. कॉन्सेप्ट माहिती असेल तर इन्स्टंट 10-12 सेकंदामध्ये क्वेश्चनचे आन्सर ड्रॉ होतात. चला, नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. अभिजितने एक टीव्ही 18,000 रुपयाला, अभिजितने एक टीव्ही 18,000 रुपयाला व एक DVD 4,000 रुपयाला खरेदी केली. बघा, टीव्ही आहे 18,000 रुपयाला आणि DVD आहे 4,000 रुपयाला. एकूण यांची खरेदी किंमत जर काढायला गेलं तर एकूण खरेदी किंमत 18 आणि 4 22,000 रुपये ही होते एकूण खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत तयार झाली आहे 22,000. त्याने दोन्ही वस्तू एकत्र 26,400 रुपयाला विकल्या. ही आहे तुमची एकूण खरेदी. एकूण खरेदी किंमत आहे 22,000 आणि त्याने एकूण 26,400 रुपयाला विकल्या त्या दोन्ही वस्तू. या दोन्ही वस्तू मिळून 26,400 रुपयाला त्याने विकल्या. म्हणजे ही आहे त्याची विक्री किंमत. एकूण खरेदी किंमत आहे 22,000, एकूण विक्री किंमत आहे 26,400. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे त्याला डेफिनेटली नफा होत असेल. आणि नफा होत असेल तर क्वेश्चन नफ्यासाठीच असेल. विकल्या तर त्याला किती टक्के नफा झाला. टक्के नफा काढायचा आहे तुम्हाला. टक्के नफा म्हणजे जितका नफा झाला असेल त्याला 1%ने भाग देऊ. अगेन तोच
नफा किती झाला तर थोडा यांची गॅप कॅल्क्युलेट करा. 22,000ची वस्तू तो 26,400 ला विकताय. 22 आणि 4 26 म्हणजे 4,000 आणि हे शिल्लक 400, 4,400 रुपये एक्स्ट्रा मिळत आहेत. त्याला एक्स्ट्रा मिळत आहेत म्हणजे तो प्रॉफिट होत आहे. तर नफा झाला आहे त्याचा 4,400. भाग 1% कुणाचा असायला पाहिजे तर 1% हा 1% फक्त आणि फक्त खरेदी किमतीचाच असेल तर 2 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट म्हणजे 1% हा होता आहे 220 आणि प्रश्नाचे उत्तर तयार होईल. 0 आणि 0 कट केला. आय थिंक 22 दुने 44, 22 दुने 44 म्हणजे 20% नफा असायला पाहिजे. त्याला या व्यवहारात 20% नफा असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये शोधूया. दॅट इज ऑप्शन नंबर 3 सी. टक्के नफा असेल तर जितका नफा झाला असेल त्याला 1% भाग द्या. टक्के तोटा असेल जितका तोटा झाला असेल त्याला 1% भाग द्या. मी तुम्हाला शिकवताना हे शिकवलंय की फक्त 4 प्रश्न तयार होतात. नफा आणि तोटामध्ये फक्त 4 प्रश्न तयार होतात. 4 प्रश्नाचा वर 5वा प्रश्न मिळणार नाही आणि इन केस आला तर तो रेशो मध्ये तयार होईल. बस 4 प्रश्न कोणते की नफा कॅल्क्युलेट करा, तोटा कॅल्क्युलेट करा किंवा नफा आणि तोटा यांची टक्केवारी, शिवाय खरेदी कॅल्क्युलेट करा आणि विक्री, खरेदी किंमत किती असेल आणि विक्री किंमत किती असेल असाच प्रश्न तयार होतो. हे 4च प्रश्न तयार होतात प्रॉफिट अँड लॉसला. आणि या 4 प्रश्नांना कसं डील करायचं आहे ते सर्व कॉन्सेप्ट तुम्ही शिकून चुकलेले आहात. शिवाय 2 कन्वर्जन, खरेदी किंमत पासून विक्री किंमत कशी तयार करणे आणि विक्री किंमत पासून खरेदी किंमत कशी तयार करणे, हे 2 कन्वर्जन जर येत असतील तर सर्व प्रश्न सुटले म्हणून समजा. राईट. चला नेक्स्ट बघूया. रजनीने एक मोबाईल व एक रेफ्रिजरेटर क्रमश 12,000 व 10,000 रुपयाला खरेदी केली. एक मोबाईल आणि एक रेफ्रिजरेटर क्रमश म्हणजे सुरुवातीला कोण आलाय 12,000 तर मोबाईल असेल 12,000 रुपयाचा आणि 10,000 हे असेल रेफ्रिजरेटरसाठी. रेफ्रिजरेटरसाठी असेल 10,000. समोर बोलताय जर तिने रेफ्रिजरेटर 12% तोट्याने, बघा ही खरेदी किंमत आहे, खरेदी किमतीपासून विक्री किंमत तयार करायची आणि 12% तोटा आहे आणि हा रेफ्रिजरेटर म्हणजे 10,000 रुपयाची वस्तू त्याने 12% तोट्याने व मोबाईल 8% नफ्याने विकली. हा जो रेफ्रिजरेटर आहे 12% तोट्याने बोलताय. खरेदी किमतीपासून विक्री किंमत तयार करणे म्हणजे गुणाकार करणे आणि 12% तोटा. खरेदी किंमत ही स्वतःसाठी 100% असतेच, त्यावर 12% तोटा झाला. 100 वजा 12 म्हणजे ही होईल 88%. ही होईल 88%. राईट. आणि मोबाईल जो आहे तो 8% नफ्याने विकलाय. मोबाईलची कॉस्ट प्राइस आहे 12,000, याला नफा होत आहे 8% आणि खरेदीवरून विक्री करणे म्हणजे गुणाकार करणे 100%. तर ही किंमत असेलच, त्यावर 8% जास्त मिळत आहे म्हणजे 108% ही होईल याची विक्री किंमत. ही होईल याची विक्री किंमत. फायनली क्वेश्चन काय विचारलाय त्याला बघा. तर तिला एकंदरीत किती टक्के नफा किंवा तोटा झाला, किती टक्के नाही किती रुपये असायला पाहिजे, ते किती रुपये, याला थोडं करेक्शन करून घ्या की किती रुपये नफा किंवा तोटा झाला हा प्रश्न असायला पाहिजे. कारण ऑप्शन जे दिले आहेत ते रुपयामध्ये दिलेले आहेत, टक्केमध्ये दिलेले नाही. चला रुपयामध्ये जर काढायचं असेल तर सर्वात आधी त्यांची खरेदी किंमत काढू. मोबाईलची खरेदी किंमत आहे 12,000, रेफ्रिजरेटरची आहे 10,000. तर टोटल खरेदी किंमत किती झाली तर 12 अधिक 10 म्हणजे 22,000. ही झाली आहे टोटल खरेदी किंमत. ही काय झाली आहे तुमची खरेदी किंमत 22,000. टोटल विक्री किंमत काढू. मोबाईल 8% नफ्याने प्लस रेफ्रिजरेटर 12% तोट्याने. जिथे 2 शून्य 2 शून्य कट केले, हा शून्य जोडलाय, गुणाकार करा. 12 96, 9 12 1 12 म्हणजे तिने मोबाईल विकला असेल 12,960 वर, 960 रुपयाला प्लस याचे 2 शून्य कट केले, 88 गुणिला 100 म्हणजे 8,800. तर ही रेफ्रिजरेटरची विक्री किंमत असायला पाहिजे 8,800. एकूण विक्री किंमत आली आपली 22,000. एकूण खरेदी किंमत आली आपली 22,000. एकूण विक्री किंमत काढूया या दोघांची. चला बेरीज करूया. 0 आणि 0 म्हणजे 0, 6 आणि 0 म्हणजे 6, 9 आणि 8 म्हणजे 17, 1 शिल्लक, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21. ही काय मिळाली एकूण विक्री किंमत. एकूण विक्री किंमत. आणि तुम्हाला नफा किंवा तोटा किती झाला हे विचारलं. खरेदी किंमत जास्त आहे 22,000, विक्री किंमत कमी आहे, जास्त किमतीची वस्तू कमी किमतीत विकली म्हणजे तोटा होतो. तोटा होतो म्हणजे या दोघांचे डिफरन्स काढणे आहे
आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ती जे डिफरन्स येईल तितके रुपये तोटा असायला पाहिजे. तर 22,000मधून 760 मायनस केले म्हणजे 240 रुपये हा तोटा व्हायला पाहिजे त्याला या व्यवहारात. 240 रुपये तोटा बघा ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते. काय केलं इथे, खरेदी किमतीपासून विक्री किंमत जनरेट केली आहे. खरेदी किंमत पासून विक्री किंमत जनरेट म्हणजे गुणाकार करणे आणि तो गुणाकार करून या विक्री किमती जनरेट केल्या. एकूण खरेदी किंमत आली आहे 22,000, एकूण विक्री किंमत या दोघांची बेरीज 21,760. दोघांचा डिफरन्स म्हणजे तोटा. विक्री किंमत कमी आहे आणि खरेदी किंमत जास्त आहे म्हणजे तोटा झाला त्याला या व्यवहारात. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 8. नेक्स्ट 5. रितूने 2.5 डझन 1/2 म्हणजे 2.5 हा किती झालाय 2.5 हा अर्धा आणि हा 2 कंप्लीट म्हणजे 2.5 डझन 2.5 डझन अंडे 20 रुपये प्रति डझनने विकले. एका डझनची किंमत आहे 20 रुपये. तर 2.5 डझन कितीला, एका डझनला 20 रुपये तर 2 डझनला 40 रुपये आणि शिल्लक असलेला अर्धा डझन त्याला 10 रुपये म्हणजे 50 रुपये ही खरेदी किंमत असायला पाहिजे. किंवा सरळ सरळ याला 20 रुपये प्रति डझन आहे 20 ने गुणाकार करा म्हणजे 25 दुने 50 हा मिळतोय 500 आणि याला एका अंकापूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे 50 रुपये ही काय झाली त्याची, ही झाली आहे खरेदी किंमत. 50 रुपये 2.5 डझन अंडे 50 रुपयाला त्याने खरेदी केली. 20 रुपये प्रति डझनने खरेदी केली. त्यापैकी 6 अंडी फुटली. बरं का लक्षात घ्या, त्यापैकी 6 अंडी फुटली. 6 अंडी म्हणजे अर्धा डझन म्हणता येईल. एका डझनला असतात 12 तर 6 अंडी अर्धा डझन. तर 2.5 डझन पैकी 6 अंडी म्हणजे अर्धा डझन फुटली म्हणजे 2 डझन शिल्लक राहिली. 2 डझन अंडी शिल्लक आहेत. अर्धा डझन म्हणजे 6 अंडी फुटली. आता फुटली तर ती दुकानदार परत घेणार नाही म्हणजे कॉस्ट प्राइस जी आहे ती 50 रुपये राहील, याच्यामध्ये कमी होणार नाही. 6 अंडी फुटली. शिल्लक अंडे तिने, शिल्लक म्हणजे किती 2 डझन अंडे, शिल्लक अंडे तिने 22 रुपये प्रति डझनने विकले. 2 डझन, एका डझनला 22 रुपये तर विक्री किंमत होईल, विकले म्हणजे 22 गुणिला 2 44 रुपये ही होईल विक्री किंमत. बघा खरेदी किंमत होती 50 रुपये आणि विक्री किंमत तयार झाली आहे 44 रुपये. खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमत कमी आहे म्हणजे त्याला तोटा व्हायला पाहिजे. खरेदीपेक्षा विक्री कमी म्हणजे तोटा, खरेदीपेक्षा विक्री जास्त म्हणजे नफा होईल तर इथे तोटा व्हायला पाहिजे. यामध्ये प्रश्न विचारला आहे तर तिला किती टक्के नफा किंवा तोटा झाला इथे स्पष्ट दिसतोय की 50 रुपये खरेदी आहे आणि 44 रुपये विक्री आहे. तर तोटा होत आहे तर आपण काढूया टक्के तोटा. जितका तोटा झाला असेल त्याला 1% भाग देणे. 50 रुपयाची वस्तू तो 44 रुपयाला विकतोय म्हणजे 6 रुपये त्याला कमी मिळत आहेत आणि 6 रुपये कमी मिळत आहेत म्हणजे तोटा झाला त्याला 6 रुपये भाग 1% कुणाचा, हा 1%. तर 1% नेहमी असायला पाहिजे खरेदी किमतीचाच, त्याच्याशिवाय दुसरा चालणार नाही. तर खरेदी किंमत आहे 50 रुपये. 50 रुपयाचा 1% म्हणजे 0.5 हा होईल 1%. यांच्यापासून जी जनरेट होईल त्या ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचं आहे. एका अंकाचा डेसिमल 1 0 वाढवून घ्या म्हणजे हा होत आहे 60/5 आणि 60/5 म्हणजे 12% तोटा असायला पाहिजे या व्यवहारात. 12% तोटा बरं का, 12% तोटा. आता इथे 12% तुम्हाला 2 ऑप्शन दिसते बट हा आहे नफा होणार नाही, त्याला होईल तोटा. 12% तोटा ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. राईट. चला 5 क्वेश्चन झाले, समोर येऊया नेक्स्ट. बरं नेक्स्ट आहे आपली ऍड. पुन्हा ऍड कशासाठी तर तुमच्यासाठी की जर तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा लांबलचक किंवा फॉर्म्युला मेथडने जर जात असतील तर त्यांच्यासाठी ही ऍड आहे. की ही ऍड काय बोलते की मिशन ऑफिसर्स प्रेझेंट म्हणजे आमची कंपनी मिशन ऑफिसरने तुमच्यासाठी सादर करत आहे गणित व बुद्धिमत्ताचा संपूर्ण कोर्स. आता या संपूर्ण कोर्समध्ये काय येत आहे तर त्या संपूर्ण कोर्समध्ये गणित येतोय, टोटल मॅथ्स. त्यामध्ये सर्व टॉपिक्स, कमर्शियल टॉपिक्स, बेसिक टॉपिक्स, एक्सेप्शनल टॉपिक्स शिवाय जे तुमचा फाउंडेशन कोर्स असतो ते सर्व टॉपिक्स, गणिताचा पूर्ण भाग शिवाय
त्यामध्ये भूमितीमध्ये जितका पार्ट असतो त्यामध्ये मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री, सर्कल, क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल आणि याशिवाय रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचा संपूर्ण पार्ट. तर संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता आणि कशानुसार तर TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार जे आपण सिरीज सुरू केलेली आहे त्याबद्दलचे सर्व शॉर्टकट्स तुम्हाला तिथे मिळतील. तर TCS आणि IBPS पॅटर्ननुसार हे एका वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 1 वर्ष ड्युरेशन मध्ये फक्त 999 रुपयाला हा कोर्स प्रोड्यूस करताय तुमच्यासाठी. 999 रुपयाला घरी बसून कंप्लीट बुद्धिमत्ता आणि गणित याचं नॉलेज तुम्हाला मिळेल. किती रुपयाला? फक्त 999 रुपयाला आणि 1 वर्षासाठी. तर करणे काय, जर तुम्हाला अजूनही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा लांबलचक किंवा फॉर्म्युला मेथडने ड्रॉ करत असाल तर हा कोर्स परचेस करा. यामध्ये तुम्हाला सर्व टाईपचे शॉर्टकट्स शिकवले जातील, शिकवण्यात आलेले आहेत इनफॅक्ट. आणि जवळपास 170च्या वर लेक्चर्स हे ऑलरेडी रेकॉर्ड झाले आहेत या 999 रुपयाच्या कोर्समध्ये आणि 170च्या वर लेक्चर्समध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस इथे ड्रॉ केलेला आहे. करणे काय, तुम्हाला प्ले स्टोअरवर जाणे, प्ले स्टोअरवरून मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करायचं आहे. मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करून तिथे फ्री कंटेंट्स भरपूर सारे आहेत. जवळपास 100च्या वर तर तुम्हाला फ्री कंटेंट्स मिळतील बरं का, ज्याला बघूनही तुम्ही खूप काही शिकू शकता. पण त्याशिवाय जर तुम्हाला पूर्ण डिटेल नॉलेज गणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीचं शिकायचं असेल तर 999 रुपयाला तिथे तुम्हाला सरळ सेवा भरती हा कोर्स मिळेल. तो कोर्स जर तुम्ही परचेस केला 999ला तर संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला शॉर्टकटनुसार शिकता येईल. मिशन ऑफिसर्स या नावाचा ॲप इन्स्टॉल करा, डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. घरी बसून शिका संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता. किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा मिळेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सुद्धा मिळेल. त्या लिंकद्वारे तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 6. एका दुकानदाराने 2 घड्याळी प्रत्येकी 308 रुपयाला विकल्या. 2 घड्याळी प्रत्येकी 308 रुपयाला विकल्या. एकीवर त्याला 12% नफा आणि दुसरीवर 12% तोटा झालाय. बरं, असा प्रश्न जर आला तर काय करणे? डिरेक्टली शॉर्टकट सांगतोय बरं का, जे तुम्हाला ऍपमध्ये तर मिळेलच. तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला? एक पॉइंट त्या ऍपमध्ये शिकवलाय की जर सारख्या टक्केवारी म्हणजे संख्या सारखी असायला पाहिजे, टक्केवारीची सारख्या टक्केवारीमध्ये नफा किंवा तोटा, नफा आणि तोटा किंवा तोटा आणि नफा, एकावर नफा आणि दुसऱ्यावर तोटा व्हायला पाहिजे. यानुसार जर प्रश्न पडत असेल तर या व्यवहारात फक्त तोटा होतो, नफा कधीच होत नाही. तर बघा, सारख्या टक्केवारीमध्ये आहे का, हा सुद्धा 12% आणि हा सुद्धा 12% आहे. या व्यवहारात त्याला फक्त तोटा येईल. आणि तो तोटा कसा काढायचा, तर हा जी सारखी टक्केवारी आहे त्याचा करा वर्ग. 12% नफा आणि 12% तोटा बोलतोय. ती जी 308 रुपये दिलेली आहे किंमत, त्याला काहीही असू द्या, सारख्या टक्केवारीमध्ये प्रश्न दिसतोय तर त्या सारख्या टक्केवारीच्या संख्येचा करा वर्ग. 12चा वर्ग होतो 144 आणि या आलेल्या वर्गाला 2 अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक ड्रॉ करायचा आहे. 1 to 2 अंकापूर्वी डेसिमल पॉइंट ड्रॉ केला म्हणजे इतके टक्के. आणि या व्यवहारात फक्त तोटा होतो, नफा कधीच होत नाही, होऊ शकत नाही, शक्य नाही. तर या व्यवहारात होतो फक्त तोटा. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 1.44% तोटा. तर तो तुम्हाला मिळतोय बघा ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. ऑप्शन नंबर सेकंडमध्ये सारख्या टक्केवारीमध्ये जर असेल तर समजा या 12च्या ठिकाणी 15% असतात, 15% नफा 15% तोटा असा असता तर 15चा करायचा असतो वर्ग. 15चा वर्ग म्हणजे 225 आणि त्याला 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट ड्रॉ करा आणि इतके % तोटा असायला पाहिजे. जी कोणती पण सारखी टक्केवारी असेल, जी कोणती पण 30% असेल 30चा करा वर्ग. 900ला 2 अंकापूर्वी डेसिमल पॉइंट द्या, 9% तोटा. सारख्या टक्केवारीमध्ये प्रॉफिट अँड लॉस होत असेल सारख्या टक्केवारीमध्ये तर त्या व्यवहारात फक्त तोटा होतो, नफा कधीच होऊ शकत नाही. आणि कसा कॅल्क्युलेट करणे तो तोटा, तर दिलेल्या टक्केवारीच्या संख्येचा करा स्क्वेअर आणि त्याला 2 अंकाच्या पूर्वी दशांश अपूर्णांक देऊन द्या, प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह होईल. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 7. आता हा इंटेलेक्च्युअल क्वेश्चन आहे बरं का, तुमच्या
प्रॉफिट अँड लॉस मध्ये खूप सारे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स तयार होतात आणि त्यामध्ये त्याला डील कसं करणे. एक युनिव्हर्सल फंडा असतो, तो मी तुम्हाला सांगतोय. युनिव्हर्सल फंडा की 3 टाईप मध्ये तो तयार होतो. एकतर वस्तूंच्या संख्या यावर प्रश्न पडत असेल तर तो फंडा तयार होतो. तो मी आधी लिहून देतो इथे की टक्केवारी काही पण काढायची असेल, टक्केवारी कशाची पण काढायची असेल तर फरक भागीला नवीन संख्येचा 1%, नवीन संख्येचा 1% किंवा विकलेल्या वस्तूंचा 1%, किंवा विकलेल्या वस्तूंचा 1%. हा एक युनिव्हर्सल पॉइंट आहे बरं का. या युनिव्हर्सल पॉइंटवर खूप सारे क्वेश्चन सहज सॉल्व्ह होतात. फक्त त्याच्या कंडिशन अशा आहेत की प्रश्नामध्ये रुपया पैशाचा उल्लेख असायला नको, रुपये पैसे हे दिलेले नसतील. शिवाय 3 टाईप मध्ये हे प्रश्न जनरेट होतात. एकतर वस्तूंच्या संख्या दिलेल्या असतील तर या पॉइंटचा वापर करता येईल की 10 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 15 वस्तूची विक्री किंमत. वस्तूंच्या संख्या दिल्या आहेत 10 वस्तू 15 वस्तू, तर या पॉइंटला अप्लाय करता येईल. किंवा दुसरा पॉइंट पर्सेंट इन्क्रीज किंवा डिक्रीज असेल, म्हणजे पर्सेंट वाढ, टक्क्याने वाढ आणि टक्क्याने घट. जसं रमेशचा पगार 10% व रमेशचा पगार सुरेशच्या पगारापेक्षा 10% जास्त आहे म्हणजे टक्के वाढ, तर सुरेशचा पगार रमेशच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी असेल असे प्रश्न तुम्ही बघितले असालच. तिथेही रुपया पैशाचा उल्लेख नाही आहे, टक्के वाढ आणि टक्के घट. याशिवाय तिसरा महत्वाचा असतो की तुम्हाला वस्तुमानावर प्रश्न असतील. रुपया पैशाचा उल्लेख केलेला नसेल, वस्तुमानावर. वस्तुमान म्हणजे काय की तुम्हाला किलोग्रॅम, ग्राम, लिटर, मिलीलिटर यावर क्वेश्चन आधारित असेल आणि त्यावर प्रॉफिट अँड लॉस, नफा किंवा तोटा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा एकमेव एकदम शॉर्टकटचा फंडा आहे जिथे प्रश्नांचे उत्तर इन्स्टंट तयार होतं. की जसं हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1, 24 वस्तूंची खरेदी किंमत, वस्तूंची संख्या दिलेली आहे, जर 21 वस्तूंची विक्री किंमत असेल. वस्तूंच्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजे या फंड्याला अप्लाय करणे. वस्तूची खरेदी काय बोलताय, किती, 24 वस्तू बरं का. 24 वस्तूंची खरेदी किंमत ही 21 वस्तूंची विक्री किंमत याच्या बरोबर असेल. विक्री किती दिली आहे, 21 वस्तू, म्हणजे 24 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 21 वस्तूची विक्री किंमत बोलतोय. विक्री किंमत बघा, वस्तूंच्या संख्यांमध्ये प्रश्न आहे म्हणजे या पॉइंटला अप्लाय करता येईल. प्रश्न विचारला आहे तर किती टक्के नफा होईल, टक्के नफा तुम्हाला काढायचा आहे. कुठला पण टक्के असो, टक्के नफा असो, टक्के तोटा असो, टक्के जास्त असो, टक्के कमी असो, टक्के इन्क्रीज, टक्के डिक्रीज, कुठलाही प्रश्न असेल तरी या फंड्याने सॉल्व्ह होतो. कसा की वर लिहिलाय फरक म्हणजे खरेदी आणि विक्री यांच्या वस्तू ज्या आहेत त्या हाय 24 वस्तू आणि 21 वस्तू यांच्यातील फरक, 24 आणि 21चा फरक तो तयार होत आहे 3. 24 आणि 21चा फरक तयार होतोय 3 भागीला डिव्हिजन. नवीन संख्येचा 1%. आता खरेदी आणि विक्री याचा व्यवहार झाला म्हणजे नवीन संख्या तयार होणार नाही. हा जो प्रश्न आहे हा 2च टाईपवर तयार होतो. एकतर नवीन संख्या तयार होईल, ज्यावेळेस नवीन संख्या तयार होत असेल त्यावेळेस नवीन संख्येचा 1% घेऊ. पण खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होत आहे म्हणजे नवीन संख्या तयार होणार नाही, तर विकलेल्या वस्तूंचा 1%. काय बोलताय, विकलेल्या वस्तूंचा 1%. खरेदीच्या वस्तू होत्या 24, विक्रीच्या वस्तू आहेत 21, तर विकलेल्या वस्तू किती आहेत, 21. या 21चा विकलेल्या वस्तूंचा 1%, तर 21चा 1%, 2 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट घेऊ 0.21. फक्त याने डिव्हिजन करणे आणि ऑप्शन मध्ये उत्तर शोधणे. चला डेसिमल पॉईंट सारखा करूया. 2 अंकाचा इथे दिसतोय, 2 अंक इथे वाढवून द्या म्हणजे हा झालाय 300 भाग 21. आधी तर 3 ने भाग जाताना दिसतोय, 3 ने जर भाग दिला तर हा होईल 100 भाग 7 21. आणि मिक्स फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहेत बघा, तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे आहे. 100 भागीला 7 म्हणजे 14 7 98. 7चा टेबल 100 पर्यंत काउंट करू, 14 7 98. 98 पर्यंत गेलोय, 100 वजा 98 म्हणजे 200. 2/7 इतके पर्सेंट नफा असायला पाहिजे त्याला. 14/2/7 ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर 1 दिसतोय हा 142 नाही बरं का, 14 आणि 2/7, 14/2/7 इतके टक्के नफा होईल त्याला या व्यवहारात.
खूप महत्वाचा पॉइंट आहे. खूप सारे क्वेश्चन या पॉइंटवर जनरेट होतात. फक्त 3 टाईपचे क्वेश्चन असायला पाहिजे. एक तर वस्तूंच्या संख्यावर आधारित, जसा हा प्रश्न होता. दुसरा टक्के वाढ आणि टक्के घटवर आधारित, रुपया पैशाचा उल्लेख असायला नको. टक्के वाढ आणि टक्के घटवर आधारित. आणि तिसरा वस्तुमानावर आधारित. वस्तुमान म्हणजे किलोग्राम, ग्राम या वजनामध्ये जर क्वेश्चन असेल तर या पॉइंटचा वापर करता येतो. चला क्वेश्चन नंबर 8 ला बघा. क्वेश्चन नंबर 8, ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नाच्या 25% जास्त आहे. बरं इथे पण बघा 25% काय आहे, जास्त, म्हणजे पर्सेंट इन्क्रीज, टक्के वाढवर प्रश्न आहे हा. तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या पेक्षा किती टक्क्याने कमी असेल. अगेन तोच फंडा, फरक भागीला. आता इथे नवीन संख्या तयार होईल. चला बघा, ए आणि बी असे दोन व्यक्ती आहेत. पहिली कंडिशन बघा, ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नाच्या, कुणाच्या, बी च्या, तर सिंग्युलर कोण असेल, बी, म्हणजे हा कोण असेल, 100. आणि ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नाच्या 25% जास्त आहे. हा 25% जास्त आहे. 100 चे 25% जास्त म्हणजे 125. आता इथे लक्षात घ्या, ही जी अमाऊंट होती ही 100, ही सिंग्युलरची अमाऊंट म्हणजे कन्सिडर केलेली अमाऊंट होती, म्हणजे गृहीत धरलेली होती. आणि या 100 पासून आपण नवीन किंमत तयार केली 25%ने जास्त, ही तयार झाली आहे नवीन किंमत. आणि आता याचा मागचा जो प्रश्न होता त्यामध्ये काय बोलतोय की दोघांचा फरक भागीला नवीन किमतीचा 1%. नवीन किमतीचा 1%. तर प्रश्न विचारलाय बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी असेल, तर ती टक्केवारी काढूया. फरक, या दोघांचा फरक 125 आणि 100चा फरक तो होत आहे 25 भाग. आता इथे नवीन संख्या जनरेट होते आहे, तर नवीन संख्येचा 1% घेऊ. 125चा 1% तो होईल 1.25. डेसिमल पॉइंट सारखा करा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊन जा. हा होत आहे 2500 भागीला 125. 125 दुने 250 म्हणजे 20% हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. 20% जे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळतं. एकदम साधा सोपा पॉइंट असतो, तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. प्रश्नांची ओळख असायला पाहिजे की कोणत्या प्रश्नामध्ये कोणता कॉन्सेप्ट अप्लाय करता येईल. तर यामध्ये पण आपला हाच पॉइंट अप्लाय झाला, युनिव्हर्सल पॉइंट. चला क्वेश्चन नंबर 9 वर येऊया. त्याच पॉइंटवर हा सुद्धा प्रश्न दिसतोय. कसा दिसतोय तर बघा, समजावून देत आहे मी तुम्हाला 3 टाईप सांगितले होते. एक तर वस्तूंच्या संख्या, ज्याच्यावर याच्या 2 प्रश्नापूर्वीचा प्रश्न घेतलाय. एक तर वस्तूच्या किमतीमध्ये टक्क्याने वाढ किंवा टक्क्याने घट, जो याचा पूर्वीचा प्रश्न होता. आणि तिसरा वस्तुमानात जर प्रश्न असेल, वस्तुमान मीन्स त्याचं वजन दिलेलं असेल, तर की जर साखरेच्या भावात 10% घट केली. समजा पूर्वीचा साखरेचा भाव 100 रुपये असेल आणि इथे बोलताय 10% घट केली, तर नवीन भाव किती होईल. नवीन भाव 10% घट केला, 100ला 10%ने कमी करा, तो होईल 90 रुपये. तो होईल 90 रुपये. 10% घट केली तर साखरेच्या खरेदीमध्ये किती टक्के वाढ करता येईल, ज्यामुळे मासिक खर्चात फरक पडणार नाही. आता ऍक्च्युली प्रश्नामध्ये असं असायला पाहिजे होतं की साखरेचा वापर किती टक्क्याने जास्त करता येईल, वाढ करता येईल. साखरेचा वापर, ऍक्च्युली खरेदीमध्ये याच्या ठिकाणी साखरेचा वापर असायला पाहिजे. साखरेचा वापर किती टक्क्याने वाढ करता येईल, ज्यामुळे मासिक खर्चात फरक पडणार नाही. तर यामध्ये पण काय मिळतंय तुम्हाला की 100 ही तर गृहीत धरलेली होती आणि नवीन किंमत कोणती तयार झाली तुमची, 90. ही नवीन किंमत तयार झाली आहे. तर पर्सेंट काढणे आपल्याला दोघांचा फरक, 100 आणि 90चा फरक तो 10चा आहे. आणि 1% जो असायला पाहिजे तो नवीन किमतीचा असायला पाहिजे. नवीन किंमत आहे तुमची 90. 90चा 1% 0.9. डेसिमल पॉइंट जर सारखा केला तर हा होता आहे 100/9. आणि अशा प्रश्नाचे ऑलमोस्ट आन्सर जे असतात ते मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतात. तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा की 9ने 100ला भाग देणे, 11 9 99, एक शिल्लक राहील, 1/9 इतके टक्के हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 11 1/9. तर ऍक्च्युली या ऑप्शन नंबर बी मध्ये इथे ऍक्च्युली 11, बरं का, टायपिंग मध्ये हा आलेला नाही. हा 11 1/9 ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 11 1/9. राईट. ते थोडं टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे, तिथे असायला पाहिजे 11 1/9.
किंवा तुम्हाला जर हा प्रश्न सॉल्व्ह करता येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डेफिनेटली हेच मिळेल. 11 1/9 हे आन्सर असायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 10. 10 मीन्स या सेशनसाठी शेवटचा प्रश्न घेऊया. या सेशनसाठी शेवटचा प्रश्न. बरं, हा सुद्धा प्रश्न त्या युनिव्हर्सल पॉइंट वरच आधारित दिसतोय. कसा की याला पण समजून घ्या. एका दुकानदाराने खरेदी किमतीवरच सामानाची विक्री करतो. म्हणजे समजा त्याची खरेदी किंमत असेल, खरेदीची जी क्वांटिटी असेल 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. तर खरेदी किमतीवरच सामानाची विक्री करतोय असा तो बोलतोय. पण तो 1 किलोच्या वजनात म्हणजे 1000 ग्रॅमच्या वजनात फक्त 960 ग्राम वजन भरवतो. म्हणजे तो काटा मारतोय 1 किलोच्या वजनात तो फक्त 960. तो सांगतोय की आम्ही खरेदी किमतीवरच सामानाची विक्री करतोय, पण तो काटा मारतोय की 1 किलोच्या वजनामध्ये तो फक्त 960 ग्राम विकतोय. बरं का. तर 1 किलो म्हणजे 1000 ग्राम सांगतोय, बट विकतोय किती आहे? 960 ग्राम. सांगतोय 1000 ग्राम पण विकतोय 960 ग्राम. म्हणजे तो काटा मारतोय, कुठेतरी चीटिंग करतोय, चीटिंग. तर डेफिनेटली याच्यामध्ये तो प्रॉफिट कमाई करेलच. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? तर टक्के नफा काढूया. अगेन थोडं प्रश्नाकडे बघा. तर प्रश्नामध्ये तुम्हाला त्या 3 टाईप पैकी एक टाईप मिळेल. कोणते 3 टाईप? एक तर वस्तूंच्या संख्या, दुसरं वस्तूंचे टक्क्यामध्ये वाढ किंवा घट, हे दोन्ही टाईपचे बघितले. आणि हा तिसरा, जर तुम्हाला वस्तुमानात म्हणजे वजनामध्ये जर प्रश्न विचारला असेल तर हा वजनात प्रश्न आहे. बरं का. 1 किलो 960 ग्राम. आणि जर वजनामध्ये किंवा वस्तुमानामध्ये प्रश्न असेल तर अगेन फंडा तोच. दोघांचा फरक घ्या. 1000 आणि 960चा फरक दिसतोय 40चा. डिव्हिजन दोनच टाईपचे प्रश्न तयार होतात. एक तर नवीन संख्येचा 1% जो याच्यापूर्वी आपण वापर केलाय, पण जिथे खरेदी विक्रीचा व्यवहार होत असेल तिथे विकलेल्या वस्तूंच्या किंवा विकलेल्या संख्यांचा 1% घेते. आता किती विकतोय तो? 960. विकतो किती आहे? 960. तर 1% गुणाचा असायला पाहिजे. इथे विकलेल्या संख्यांचा किंवा वस्तुमानाचा 960चा म्हणजे 9.6. 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट दिला तर 1% 9.6 ने भाग द्या. प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह. डेसिमल पॉईंट सारखा करूया. 1 अंक म्हणजे हा झालाय तुमचा 400 भागीला 96. कशाने भाग जातो बघा. तर 4 ने जातो, 8 ने जातोय, 16 ने पण जातोय की 16 दुने 32, 16 पंचे 80, 16 सखम 96. 25/6 ऑप्शन मध्ये बघा मिक्स फ्रॅक्शन आहे का? तर यस आहे मिक्स फ्रॅक्शन. तर 6 25/6, 6 चौक 24, 1 शिल्लक छेद 6 इतके टक्के नफा असायला पाहिजे. 4 1/6. तर 4 1/6 हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी. खूप सारे शॉर्टकट्स असतात बरं का. इनफॅक्ट सर्व टॉपिक्स मध्ये शॉर्टकट्स असतात, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऍक्च्युली कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. एकदा कॉन्सेप्ट कळला की उतरलेला कुठलाही प्रश्न तो वाचल्याबरोबर कोणत्या कॉन्सेप्ट मध्ये टर्न करायचा आहे आणि आन्सर काढायचे आहे ही तुम्हाला प्रॅक्टिस असायला पाहिजे. आणि TCS आणि IBPS अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात. थोडेसे कमर्शियल टॉपिकचे टाईपचे असतात, ते तुम्हाला डील करता आले पाहिजे. राईट. तर आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये या आता प्रॉफिट अँड लॉस पार्ट 1 घेतलाय बरं का. 10 प्रश्न आपण याचे घेतले आहेत. बट प्रॉफिट अँड लॉस इथेच थांबणार नाही. पुन्हा 2-3 पार्ट याचे आपल्याला घेणे आहेच, कारण खूप सारे व्हेरिएशनचे क्वेश्चन्स यामध्ये जनरेट होतात. राईट. आय होप की तुम्हाला हे 10 प्रश्न कळले असतीलच. आणि TCS IBPSच्या क्वेश्चनचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत आणि समोरही त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला समोर दिसतील. तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर आमच्या YouTube चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ देतो आणि तो कामाचा व्हिडिओ, महत्त्वाचा व्हिडिओ असतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना डेफिनेटली शेअर करा. राईट. पुन्हा याचा समोरचा पार्ट 2 प्रॉफिट अँड लॉस पार्ट 2 तुम्हाला याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मिळेलच. आणि त्याशिवाय इतर व्हिडिओ पण तुम्हाला YouTubeवर मिळत राहतील. राईट. चला मित्रांनो, तुम्हाला कळला असेल हा व्हिडिओ नक्कीच कामात पडेल. क्वेश्चनचे टाइप्स लिहून घ्या, मेन्शन करून घ्या तुमच्या कॉपीमध्ये. नोट्स तयार करा, त्याचे शॉर्टकट्सचा वापर करा आणि क्वेश्चनचे आन्सर पटापट काढायला शिका. तर स्पर्धा परीक्षा क्रॅक करता येतं. माझ्या शुभेच्छा तर नेहमी तुमच्यासोबत राहतीलच आणि लवकरच समोरचा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.